गजानन पुनाळेकर हे एक रिटायर्ड गिरणी कामगार होते आणि गिरणी कामगार म्हणून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना मंथली पेन्शन मिळत नव्हती किंवा त्यांचं काही खास असं उत्पन्न नव्हतं। एके दिवशी त्यांच्या पोटामध्ये असह्य वेदना व्हायला लागल्या तेव्हा ते उपचार घेण्यासाठी जसलोक हॉस्पिटलमध्ये गेले। तिथे गेल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलच्या प्रशासनाला सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना, गरीब रुग्णांना हॉस्पिटलचे उपचार घेण्यासाठी काही सवलत आहे का याबाबत विचारणा केली, परंतु त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तिथं कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हती। यानंतर गजानन पुनाळेकर यांचा मुलगा संजीव पुनाळेकर यांनी जसलोक हॉस्पिटल आणि इतर काही चॅरिटेबल हॉस्पिटलना गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार घेण्यासाठी काही योजना आहे का याबाबत पत्राद्वारे विचारणा केली। त्यांच्या पत्राला उत्तर देण्याची तसदी देखील या चॅरिटेबल हॉस्पिटलनी घेतली नाही। त्यामुळे संजीव पुनाळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये शासनानं सर्वसामान्यांनी गरजू गरीब रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून उपचार देण्यासाठीची योजना तयार करावी यासाठी एक याचिका दाखल केली। या याचिकेवर सुनावणी करताना माननीय उच्च न्यायालयानं महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि या समितीच्या शिफारसीवरून चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळण्यासाठी एक योजना तयार केली गेली आणि या योजनेलाच धर्मादाय रुग्णालयांची आरोग्य योजना असं म्हटलं जातं। नमस्कार मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय रुग्णालयाची आरोग्य योजना याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेनुसार प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी 10% बेड राखीव ठेवणं, तसंच निर्धन रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्धन रुग्ण निधीची स्थापना करणं हे प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटलला बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, पहिल्यांदा चॅरिटेबल हॉस्पिटल्स म्हणजे नक्की कोणती हॉस्पिटल्स आणि निर्धन रुग्ण कुणाला म्हणायचं, दुर्बल रुग्ण कुणाला म्हणायचं, याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात, कुणाला भेटायला लागतं, या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वसामान्य माणसांना धर्मादाय रुग्णालय कुणाला म्हणायचं हे समजत नाही। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 या दोन कायद्यान्वये नोंदणीकृत झालेल्या सामाजिक संस्थांनी सुरू केलेल्या हॉस्पिटलचा खर्च जर 5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा सर्व हॉस्पिटल्सना धर्मादाय म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल समजण्यात येतं। या सर्व हॉस्पिटल्सनी गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरामध्ये उपचार देणं हे त्यांच्यावर कायद्यानं बंधनकारक आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये धर्मादाय स्वरूपाची 464 हॉस्पिटल्स 36 जिल्ह्यांमध्ये आहेत। आता ही जी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। ती यादी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं हॉस्पिटल धर्मादाय आहे आणि कोणतं हॉस्पिटल खाजगी आहे याची माहिती जाणून घेता येईल। माननीय उच्च न्यायालयानं चॅरिटेबल हॉस्पिटल्सवर काही जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत। जेव्हा आपण एखादं मोठं टोलेजंग हॉस्पिटल बघतो, तिथली स्वच्छता बघतो, तिथं रुग्णांना मिळणाऱ्या सेवा बघतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हे हॉस्पिटल खूप महाग असेल आणि आपल्या खिशाला हे परवडणार नाही। बहुतांश हॉस्पिटल ही चॅरिटेबल स्वरूपाची असतात आणि सर्वसामान्य जनतेला चॅरिटेबल हॉस्पिटल आणि खाजगी हॉस्पिटल यातला जो फरक आहे तो सहजपणे कळावा यासाठी प्रत्येक धर्मादाय रुग्णालयानं त्यांच्या नावामध्ये धर्मादाय हा शब्द ऍड करणं कायद्यानं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। ही धर्मादाय रुग्णालयांची पहिली जबाबदारी। यानंतर धर्मादाय रुग्णालयांची जी दुसरी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे प्रत्येक धर्मादाय रुग्णालयानं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे कार्यान्वित बेड आहेत त्या बेडच्या 10% बेड हे निर्धन रुग्णांसाठी आणि 10% बेड आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या रुग्णांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आणि या रुग्णांना जेव्हा ते ऍडमिट करून घेतात तेव्हा त्यांना मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार देणं ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी धर्मादाय रुग्णालयांची आहे। धर्मादाय रुग्णालयांची तिसरी जबाबदारी म्हणजे जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा एखादा पेशंट जर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला गेला असेल तर त्या पेशंटला कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट न घेता त्याला ऍडमिट करून घेणं
आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी जे जे उपचार करावे लागतील ते धर्मादाय रुग्णालयाने त्याच्यावर करणं आवश्यक आहे। याचबरोबर त्यानंतर जर त्या रुग्णाला सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं असेल तर त्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा देखील धर्मादाय रुग्णालयानं उपलब्ध करून द्यावायची आहे। धर्मादाय रुग्णालयाची चौथी आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे प्रत्येक धर्मादाय रुग्णालयानं एक निर्धन रुग्णांचा निधी म्हणजेच IPF फंड तयार करायचा आहे। या IPF फंडामध्ये गरजू आणि गरीब रुग्णांच्या व्यतिरिक्त जे सधन रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात त्यांच्या बिलाच्या 2% रक्कम ही त्यांनी निर्धन रुग्णाच्या निधीमध्ये जमा करायची आहे। तसेच या निधीमध्ये जे पैसे जमा होतील त्या पैशाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निर्धन रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दराने उपचार करणं ही धर्मादाय रुग्णालयांची जबाबदारी आहे। व्हिडिओच्या सुरुवातीपासून तुम्हाला निर्धन रुग्ण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण हे दोन शब्द सातत्याने ऐकायला मिळालेले आहेत। त्यामुळे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की नक्की निर्धन रुग्ण कुणाला म्हणायचं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्ण कुणाला म्हणायचं। निर्धन रुग्ण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांची व्याख्या सरकारने निश्चित केलेली आहे। ज्या रुग्णाचं वार्षिक उत्पन्न हे 1,80,000 रुपयापेक्षा कमी आहे अशा रुग्णाला निर्धन रुग्ण असं म्हटलं जातं, तर ज्या रुग्णाचं वार्षिक उत्पन्न हे 3,60,000 पेक्षा कमी आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्ण समजण्यात येतं। ही पात्रता सरकारने निश्चित केलेली आहे आणि या दोन्ही प्रवर्गातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांच्या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक असतं। या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला 3 अत्यंत महत्त्वाची कागदपत्र सादर करावी लागतात। त्यातलं पहिलं कागदपत्र म्हणजे त्या रुग्णाचं आधार कार्ड, याचबरोबर रुग्णाचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आणि रुग्णाचं रेशन कार्ड हे डॉक्युमेंट या धर्मादाय रुग्णालयाच्या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णांना सादर करावी लागतात आणि त्यानंतरच त्यांना उपचार घेता येतात। जे रुग्ण गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी धर्मादाय रुग्णालयाच्या योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये दाखल होतात त्यांना हॉस्पिटलकडून बेड, त्यांची औषधोपचार, तपासणी, डॉक्टरची सेवा, नर्सेसची सेवा, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की जर हॉस्पिटल जेवण प्रोव्हाइड करत असेल तर जेवण, या सर्व सेवा निर्धन रुग्णांना मोफत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये दिल्या जातात। आता याचबरोबर रुग्णांना उपचार घेत असताना जे साहित्य दिलं जातं किंवा जी औषधं दिली जातात त्याचे दर सुद्धा हॉस्पिटलनं हे खरेदी किमती एवढेच बिलामध्ये लावायचे आहेत असं सरकारनं हॉस्पिटलना सांगितलेलं आहे। त्यामुळे अगदी सवलतीच्या दरामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निर्धन घटकातील रुग्णांना या योजनेअंतर्गत उपचार घेता येतात। धर्मादाय रुग्णालयाच्या आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसं कशी घेऊ शकतात हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो। ज्या व्यक्तीला धर्मादाय रुग्णालयाच्या योजनेअंतर्गत उपचार घ्यायचे असतात त्यांनी प्रत्येक धर्मादाय रुग्णालयामध्ये मेडिकल सोशल वर्करला जाऊन भेटायचं आणि त्यांना तुम्हाला उपचार घ्यायचे आहेत याबाबतची माहिती द्यायची, आवश्यक कागदपत्र त्यांच्याकडे सादर करायची, त्यानंतर तुम्हाला उपचार घेता येऊ शकतात। या व्यतिरिक्त तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला जे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय असतं त्या कार्यालयाच्या माध्यमातून देखील या धर्मादाय रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकता। बऱ्याचदा जेव्हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात तेव्हा धर्मादाय हॉस्पिटल रुग्णांना या योजनेअंतर्गत मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार देण्यासाठी टाळाटाळ करतात। ते सांगतात की आमच्याकडे बेड उपलब्ध नाहीये, आमच्या IPF फंडामध्ये रक्कम शिल्लक नाहीये, अशी अनेक कारणं देऊन ते उपचार देण्यासाठीची टाळाटाळ करत असतात। जेव्हा नातेवाईकांना असं वाटतं की आपल्याला टाळलं जात आहे तेव्हा ते त्याबाबतची तक्रार धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे करू शकतात। स्क्रीनवर दिलेल्या पत्त्यावर तुम्ही लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल करू शकता किंवा या धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्क क्रमांकावर देखील फोन करून तुम्हाला तक्रार दाखल करता येऊ शकते। चॅरिटेबल हॉस्पिटलच्या या योजनेमुळे अनेक लोकांना खूप फायदा होत आहे, त्यांना मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळत आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण अनेक लोकांना या योजनेची माहिती होणं खूप आवश्यक आहे। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद। या व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।